श्री स्वामी समर्थ. तुम्हाला माहीतच असेल, सुपारीमध्ये श्री गणेशाचा वास असतो. कोणत्याही पूजेला सुपाऱ्या ठेवल्या जातात आणि सुपाऱ्यांची सुद्धा पूजन केले जाते. पण ही खाण्याची सुपारी नसते, ही पूजेची सुपारी असते, जी आपल्याला पूजा सामग्रीच्या दुकानात मिळते. आज तुम्हाला फक्त एक सुपारीचा असा एक उपाय, एक तोडगा सांगणार आहे, जो तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करू शकतो, तुम्हाला नशिबाची साथ मिळवून देऊ शकतो. तुम्हाला हा उपाय तुमच्या घरात 7 दिवसापर्यंत करायचा आहे. 7 दिवसानंतर तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल. आता तुम्हाला या उपायासाठी नवीन सुपारी घ्यायची आहे. नवीन सुपारी म्हणजे दुकानातून आणायची आहे. वापरलेली घरात असलेली सुपारी वापरायची नाही. सुपारी आणल्यानंतर सुपारीचे दुधाने अभिषेक करून घ्यायचे, नंतर पाण्याने अभिषेक करून घ्यावे. त्यानंतर या उपायामध्ये सुपारीचा वापर करावा. आता हा वापर तुम्हाला कधी करायचा आहे? फक्त गुरुवारच्या दिवशी करायचा आहे. सुपारी कधीही आणून ठेवा. गुरुवारच्या दिवशी सकाळी, दुपारी, संध्याकाळी कधीही हा उपाय करू शकता. सुपारी गुरुवारच्या दिवशी दुग्धाभिषेक करून घ्यावी. त्यानंतर दुपारी ती सुपारी आपल्या देवघरात ठेवून घ्यावी. कोणत्याही बाजूला, डाव्या हाताला, उजव्या हाताला, कुठेही ती सुपारी ठेवून द्यावी, जिथे तुम्हाला सोयीस्कर वाटेल तिथे. त्यानंतर 7 दिवस सकाळ संध्याकाळ हळदी कुंकू अक्षता टाकून त्या सुपारीचे पूजन करावे आणि अगरबत्ती दिव्याने तिची आरती करावी. 7 दिवस तुम्ही ही प्रक्रिया अवश्य करावी शकता. आणि 7 दिवस झाल्यानंतर 8व्या दिवशी ती सुपारी देवघरातून तुम्ही घ्यावी आणि आपल्या तिजोरीमध्ये कायमस्वरूपी ठेवून द्यावी. तिजोरी, कपाट, तिथे तुम्ही तुमचे दागदागिने, पैसा, महत्त्वाचे कागदपत्र ठेवत असाल त्या ठिकाणी ती सुपारी कायमस्वरूपी ठेवून द्यावी. नंतर तिला कधीही स्पर्श करू नये, हात लावू नये, तिला तिथून काढू नये. हा उपाय खूप चमत्कारी आहे. तुमच्या इच्छा हा पूर्ण करू शकतो. नशिबाची साथ तुम्हाला मिळवून देऊ शकतो. हा उपाय तुम्ही नक्की करा. तर माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.